नमस्कार, मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर सकाळ सकाळी मला गरम पाणी पिण्याची सवय आहे, तर तोच ग्लास मी इथे घेऊन आली होती आणि थोडीशी आता खिडकी उघडली की बाहेरचं वातावरण अगदी सुंदर झालेलं आहे। मस्त असं थंड हवा येत असते सकाळी आणि बसायचं आणि निवांत असं बाहेरचा व्ह्यू किंवा सकाळची झाडं आपली मस्त बघत बघत गरम पाणी एन्जॉय करायचं। छान जरा उघडलं तर बरं वाटतंय। समोर तुम्हाला दिसतं ते का, ते सगळे बगळे आहेत बरं का। हे सगळे जे आहेत ना ते बगळे आहेत। किती छान आपली आळू आलेली आहे। इथे गवती चहा आहे, इथे कढीपत्ता आहे। सतत खूप पाऊस सुरू असल्यामुळे ना आहोंना आता 2 दिवस वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सकाळच्या डब्याची काही घाई नाही, त्यामुळे निवांत असं रुटीन सुद्धा सुरू आहे। तर मस्त अशी फ्रेश वगैरे झाली आणि आता इतकं छान बाहेरचं थंड असं हवा सुटल्यामुळे ना गरम गरम असं सकाळ सकाळी चहा पिण्याची खूप इच्छा होते। तशी तर मी उन्हाळ्यात सुद्धा चहा पित होती, पण पावसाळ्यात चहा पिण्याची काही मज्जाच वेगळीच आहे। आणि मटकीला अगदी छान मोड आले होते, ते सुद्धा आता मी डब्यात भरून ठेवलेले आहेत। आणि आज नाश्त्यासाठी ना मस्त असे रवा आप्पे बनवणार आहेत, तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। तर इथे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। आता दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, त्यामुळे काही जास्त फरक पडत नाही। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला अगदी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हळूहळू पाणी टाकून। आणि आपल्याला रवा आहे त्यामुळे तो छान फुलतो, तेवढा आपल्याला वेळ द्यायचा आहे फुलण्यासाठीचा। तोपर्यंत म्हटलं चला एकीकडे भाज्या कापून घेऊयात। खरं तर मी फर्स्ट टाईम असं भाज्या वगैरे टाकून मी आप्पे बनवणार आहेत। तसं तर आम्हाला अगदी साधे सिंपल असे आप्पे आवडत असतात, अगदी मग ते डाळ तांदळाचे असू देत किंवा रव्याचे असू देत। पण म्हटलं चला नवीन काहीतरी आपण ट्राय केल्याशिवाय आपल्याला सुद्धा चव कळणार नाही किंवा जर आवडले तर मग नेहमी आपल्याला बनवता येतील, म्हणून मी कापून घेतलेले आहेत। तर इथे मी कोथिंबीर, त्याच्यानंतर शिमला आणि कांदा असं कापून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो टाकू शकता। टोमॅटो टाकले तर तुम्ही दह्याचं प्रमाण थोडं कमी केलं तर चालेल, कारण आता आंबटपणा खूप होईल। किंवा गाजर, बीट, अगदी तुमच्या लहान मुलांना ज्या ज्या भाज्या खात नाही त्या सगळ्या तुम्ही चॉपिंग करून ह्या मिश्रणामध्ये टाकल्या तर अगदी त्यांना कळून सुद्धा येणार नाही। तर पुन्हा मी थोडंसं साईडला सेट होण्यासाठी ठेवून दिलं आणि आता इथे मी छान असा चहा उकळला होता, तर मस्त असा वाफळता चहा मी एन्जॉय करणार आहे आणि मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहे। तर रवा आप्पे अगदी बनवायसाठी सोपे आहेत, अजिबात रेसिपी कधीही बिघडत नाही। तर छान असं आता चहा पिऊन झाला होता आणि इथे फुललेलं सुद्धा आहे पीठ। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ते इनो जो असतो प्लेन म्हणजे आपला लेमन फ्लेवरचा तो घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हलकंसं 2-3 असं चमचे पाणी टाकलं की तो अगदी फर्मेंट होतो आणि आपलं पटापट असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। याच्याऐवजी तुम्ही आपला जो खाण्याचा सोडा असतो ना तो सुद्धा टाकला तरी चालेल, त्याने सुद्धा छान असे आप्पे फुगतात। आणि आता बघा छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर इथे मी आप्पे पात्र आता गरम करायला ठेवणार आणि आप्पे पात्र ना बिडाचा बरेच जण वापरतात, तर पण माझ्याकडे बिडाचं नाही आहे, त्यामुळे इथे मी नॉनस्टिकचंच आप्पे पात्र घेतलेलं आहे। थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला तेलाचा वापर थोडा जास्त करायचा, नंतर तुम्ही तेल नाही घातलं तरी काहीच हरकत नाही, अगदी इझिली सगळे आप्पे निघून येतात। आता हे सगळं बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं आप्पे पात्र्यामध्ये भरून घ्यायचं, अगदी खूप भरायचं नाही आहे। आपला ज्याचा जो होल आहे तिथपर्यंतच आपल्याला भरून घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त भरायचं नाही, कारण आप्पे फुलून मग खूपच मोठे होतात की मग त्याच्यामध्ये नंतर बसत नाहीत साच्यात। त्यामुळे आता सगळे घालून झालं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे, अगदी बारीक टू मीडियम एवढाच गॅस ठेवायचा आहे। आणि शक्यतो मध्ये जास्त वेळ न ठेवता थोडं थोडं जागा शिफ्ट करत आपल्याला असं कडेकडेने व्यवस्थित असं एकसारखा जाळला गेल्याची आपण काळजी घ्यायची आहे, म्हणजे अगदी छान एकसारखा असा कलरसुद्धा येतो। तर बघा आप्पे अगदी इझिली निघत आहे, कुठेही चिटकत नाही, त्यामुळे कुठेही असं असे आपल्याला ओढून काढावे लागत नाहीत, अगदी इझिली निघून येतात। तर आता पुन्हा एकदा दुसरी बाजू आहे ती सुद्धा थोडीशी 1-8 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि झाले आपले आप्पे अगदी सोप्या पद्धतीने झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि रंग तर बघा किती सुंदर आलेला आहे। तर मस्त असं आम्ही चटणीबरोबर एन्जॉय केलेला आहे आप्पे, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर आता नाश्ता झाला होता, आता म्हटलं चला देवपूजा करून घेऊयात। आणि आज मंगळवार होता आणि मंगळवार, शुक्रवार किंवा अमावस्या, पौर्णिमेला
मी या कळशातलं ना पाणी बदलत असते आणि हे पाणी मी तुळशीला घालत असते. तर मस्त अशी माझी देवपूजासुद्धा उरकून घेतली होती. तर आता मी निघालेली आहे स्मार्ट, म्हणजे इथे आमच्या इथे लोधाच्या इथे स्मार्ट बाजार आणि मॅक्समध्ये कपडे घेतली होती. तर ती काही थोडी फिटिंगला जरा प्रॉब्लेम देतात आहे. तर आज पाऊस उघडला आहे तर म्हटलं चला चेंज करून येऊयात, कारण रविवारपर्यंतच वेळ आहे आणि नंतर मी उद्यापासून म्हणजे बुधवार ते रविवार जरा मी गावी जाणार आहे, त्यामुळे मला काही वेळ मिळणार नाही आहे. तर म्हटलं चला बदलून येऊयात. आणि आहोंना सुट्टी नव्हती, त्यांना काम आहे, त्यामुळे मी एकटीच चालली आता रिक्षाने. सगळं घेतलंय, रेनकोट वगैरे. तर आता बघूयात आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जाते, सो स्टे ट्यून. 4-5 दिवस इतका धोधो पाऊस पडला होता की असं वाटत होतं की आता बाहेर पडून मला चेंज करता येते की नाही. पण फायनली बरं झालं, आज पाऊस पूर्णपणे उघडला नव्हता पण येऊन जाऊन होता आणि अगदी थोड्या थोड्या सरी पडत होता. त्यामुळे मला एकटीला येता आलं आणि मला चेंज करता आलं, कारण पुढच्या आठवड्यामध्ये काही मी नाही आहे, त्यामुळे त्याची व्हॅलिडिटी संपली असती आणि मग मला काही चेंज करता आलं नसतं. तर ह्या सतत 2-4 दिवसांच्या पावसामुळे ना कपडे सुकवण्याचे इतके वांदे झालेले आहेत की आता कुठे सुकायला घालू ना असा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे घरात जिकडे बघावं तिकडे मी असे हँगरला कपडे टांगलेले होते, पण कितीही फॅनच्या हवेने सुकले ना तर ते कपडे थंडच लागत होते. आणि बऱ्याच मैत्रिणींच्या घरीसुद्धा अशीच अवस्था असेल, हो की नाही. तर रविवारी ना पॅटीस आणि वडे बनवले होते, कारण इतका छान पाऊस सुरू होता. पण त्यातलेच पॅटीस म्हणजे आपले जे ब्रेड असतात ना ते थोडेसे उरलेले होते. तर म्हटलं चला त्याचेसुद्धा पॅटीस बनवून टाकूयात, आणि कारण 2-4 दिवस नसल्यामुळे ना ते ब्रेडसुद्धा खराब होऊन गेलं असतं म्हणून. तर आणि त्यातल्यात थोडीशी भाजी उरली होती म्हणून 2-3 छोटे छोटे वडेसुद्धा काढून घेतले होते. तर आता इथं मस्त किचन ओटा घासून पुसून घेतलेला आहे, कारण आता 4 दिवस घरामध्ये नसलं की मग कुठेही काही फंगस किंवा कसला वास यायला नको किंवा काही खरकटं राहायला नको, म्हणून व्यवस्थित घासून पुसून घेतला. तर आहोंना स्नॅक्ससाठी इथं मी मस्त असा चिवडा बनवून ठेवला होता, कारण ते काही येणार नाही आहेत. मी एकटीच चाललेली आहे मम्मी पप्पांबरोबर गावी. तर फायनली सगळी कामे उरकून घेतली आणि आता बॅग भरायला घेतलेली आहे. तर गावचे व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.